उपवर्गीकरण धोखा है, धोखा है, उपवर्गीकरण धोखा है, धोखा है, उपवर्गीकरण धोखा है, धोखा है, उपवर्गीकरण धोखा है, धोखा है। उपवर्गीकरण जात जात में झगड़ा है, उपवर्गीकरण जात जात में झगड़ा है, उपवर्गीकरण जात जात में झगड़ा है, उपवर्गीकरण जात जात में झगड़ा है। भारतीय संविधान चिराई हो, चिराई हो, भारतीय संविधान चिराई हो, चिराई हो, भारतीय संविधान चिराई हो, चिराई हो। उपवर्गीकरण धोखा है, धोखा है, उपवर्गीकरण धोखा है, धोखा है, उपवर्गीकरण धोखा है, धोखा है, उपवर्गीकरण धोखा है, झगड़ा है। उपवर्गीकरण जात जात में झगड़ा है, उपवर्गीकरण जात जात में झगड़ा है, उपवर्गीकरण जात जात में झगड़ा है। भारतीय संविधानाचा विजय असो, विजय असो, भारतीय संविधानाचा विजय असो, विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, विजय असो। 20 तारीख को कहा चलोगे दीक्षा भूमि, दीक्षा भूमि, 20 तारीख को कहा चलोगे दीक्षा भूमि, दीक्षा भूमि। कब चलेंगे 20 तारीख को कब चलेंगे 20 तारीख को, कब चलेंगे 20 तारीख को, कब चलेंगे 20 तारीख को। कहाँ चलेंगे दीक्षा भूमि, कहाँ चलेंगे दीक्षा भूमि, कहाँ चलेंगे दीक्षा भूमि। हटाओ आरक्षण बचाओ, उपवर्गीकरण हटाओ आरक्षण बचाओ, उपवर्गीकरण हटाओ आरक्षण बचाओ, उपवर्गीकरण हटाओ आरक्षण बचाओ। आरक्षण बचाओ उपवर्गीकरण धोखा है, धोखा है। मोतीलाल विठ्ठल नाईक राहणार वैशालनगर नागपूर। महाराष्ट्र राज्य सरकारने उपवर्गणीबाबत जो निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाचा विरोध करण्याकरिता आम्ही या ठिकाणी एकत्रित झालेलो आहोत। नॉर्थ नागपूर सिनियर सिटीजन फोरम, नॉर्थ नागपूर महिला फोरम, त्याचप्रमाणे युवा ग्रॅज्युएट फोरम या सर्वांतर्फे आज या इंदोरा चौकामध्ये हा निदर्शनाचा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे। महाराष्ट्र राज्य सरकारने जे उपवर्गणीकाबाबत जो निर्णय घेतलेला आहे तो आम्हाला मान्य नाही आणि तो संविधान विरोधी आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा संविधान बनवलं त्यावेळेस त्याने अनुसूचित जाती, अनुसूचित जनजाती आणि ओबीसी यांच्याकरता वेगळं वेगळं स्वतंत्र आरक्षण दिलेलं आहे। या अनुसूचित जातीमध्ये महाराष्ट्र राज्य सरकारने उपवर्गीकरण करणं म्हणजे हे संविधानाचं उल्लंघन करणं आहे असं आम्ही समजतो आणि त्याकरिता हा निषेध व्यक्त करण्याकरता आम्ही या ठिकाणी एकत्रित झालेलो आहोत आणि याच्या भव्य स्वरूपाचा मोठा मोर्चा 20 जून 2026 ला दीक्षाभूमी या ठिकाणावरून निघून तो संविधान चौकामध्ये येणार आहे आणि संविधान चौकामध्ये आल्यानंतर आम्ही आमचं मागणी, आमचं निवेदन जिल्हाधिकारी नागपूर यांना देणार आहोत। त्यांनी जेणेकरून महाराष्ट्र राज्य गव्हर्नमेंटला हे यांनी निवेदन आमचं द्यावं आणि हा एक अनुसूचित जातीचा एक परिवार आहे, 59 जातीचा एक परिवार आहे। या 59 जातीच्या परिवारामध्ये फूट पाडणं हे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचं हे कार्य आहे, यांचा आम्ही निषेध करतो। धन्यवाद। मी अशोक गोंजाळ बोलतो। मी समता सैनिक दलाचा कार्यकर्ता आहे आणि हे जे उपवर्गीकरणाचं सरकारने जे नवीन हे षडयंत्र लावलं आहे या उपवर्गीकरणाने पुन्हा जातीमध्ये समाज बाटल्या जाईल आणि आपसामध्ये संघर्ष वाढेल। एकीकडे आपण जाती तोडून समाजाला एकसंघ करण्याचा प्रयत्न करत आहोत, पण ही व्यवस्था ह्या समाजाला विभाजित करण्याचा प्रयत्न करत आहे। उपवर्गीकरणाच्या नावाने निश्चितच समाज हा वाटला जाईल आणि हा पूर्ण समाजच नव्हे हा देश सुद्धा वाटला जाईल आणि आपसामध्ये जातीमध्ये संघर्ष वाढेल। हा संघर्ष विकोपाला जाऊ नये आणि पूर्ण समाज एकसंघ राहावा त्याकरता हा उपवर्गीकरणाचा हा आमचा विरोध आहे। सरकारने जे उपवर्गीकरणाचं षडयंत्र लावलं आहे याला हाणून पाडण्याकरता आम्ही हे 20 जूनला आम्ही आंदोलन करत आहोत। एक मार्च निघत आहे दीक्षाभूमीपर्यंत आणि दीक्षाभूमीवरती या दीक्षाभूमी ते संविधान चौकापर्यंत आमचा मार्च राहील आणि त्या ठिकाणी कलेक्टरला आम्ही निवेदन देऊ आणि उपवर्गीकरणाचा जे षडयंत्र यांनी रचलं आहे शासनाने ते हाणून पाडू, त्याचा निषेध करू आणि हे उपवर्गीकरण होऊ नये याकरता आम्ही सर्व समाज एकसंघ होऊन याच्याकरता आम्ही लढा देतो, संघर्ष करतो। जय भीम। भारतीय संविधानाने
सर्वांना समान अधिकार दिलेले आहेत, परंतु स्वातंत्र्यापासून आजपर्यंत विविध सरकारे आलीत आणि गेलीत. त्या सर्व सरकारांनी ह्या सर्व अनुसूचित जाती जमाती आणि इतर मागासवर्गीयांना आपसामध्ये लढवत ठेवून आरक्षण पूर्णतः केलेलं नाही. आणि आता अनुसूचित जातीमध्ये उपवर्गीकरण हा धोका आहे. धोका करून पुन्हा जातीमध्ये भांडणे लावत आहेत. आणि या लढ्याकरता 20 तारखेला दीक्षाभूमीला विदर्भातील अनुसूचित जाती जमाती आणि मागासवर्गीय सुद्धा या लढ्याला यशस्वी करण्याकरता येत आहेत. ह्या सर्व लोकांनी शासनाचा डाव ओळखलेला आहे. तेव्हा जास्तीत जास्त लोकांनी 20 जूनला दीक्षाभूमी इथं सर्वांनी एकत्र होऊन उपवर्गीकरण संबंधी आपला लढा देण्याकरता सज्ज व्हावे. जय. मैं सुमेध बोध गढ़पाले युवा ग्रेजुएट फोरम के तरफ से हम आज यहाँ पे सभी लोग जमा हुए हैं। ये जो उपवर्गीकरण का मुद्दा है उसके अगेंस्ट में हम लोग यहाँ जमा हुए हैं। तो ये जो उपवर्गीकरण है इसके वजह से हमारे जात में हमारे सभी बंधु लोग जो है उनके आपस में झगड़ा लगाने का ये प्रयास है। तो हम चाहते हैं कि उपवर्गीकरण जो है ये रद्द हो और लाखों की संख्या में लोग दीक्षा भूमि पे आए। आने वाली 20 जून को, याद रखिए तारीख 20 जून को दोपहर 3 बजे सभी लोग लाखों की संख्या में पूरे भारत से यहाँ पे आए दीक्षा भूमि पर। और ये उपवर्गीकरण जो कि जात में झगड़ा करने का और आपस में लोगों को बांटने का जो ये इनका तरीका है ये रद्द हो। जय भीम। आम्हाला हा उपवर्गीकरण नको आहे, ते रद्द करण्याकरता आम्हाला उपवर्गीकरण हे जातीमध्ये भांडण लावण्याकरता महाराष्ट्र सरकारने जे आखलेलं आहे जे धोरण ते आम्हाला नको आहे. ते रद्द करण्याकरता त्याचा निषेध करण्याकरता आम्ही दीक्षाभूमीला सगळ्यांनी जमायचं आहे. 20 तारखेला 3 वाजता तिथून कलेक्टर ऑफिसला मोर्चा निघणार आहे निषेधार्थ. तरी सर्वांनी तिथे जमायचे आहे. जय भीम. जय भीम, जय संविधान। 20 जून को दीक्षा भूमि में मोर्चा है। मैं सबसे विनती करती हूँ कि सब भारी संख्या में, लाखों की संख्या में एकत्रित हुए और अपनी आवाज को एक आवाज बनाकर लोगों तक पहुंचाना है। हम सबको एकजुट होकर उपवर्गीकरण का विरोध करना है। हम उपवर्गीकरण का निषेध करते हैं। धन्यवाद। सर्वांनी 20 जूनला दीक्षाभूमीवरून जो मोर्चा निघणार आहे त्या मोर्चामध्ये सहभागी व्हावे आणि आपल्याला जे संविधानिक अधिकार दिलेले आहे, आपल्याला आरक्षण हवे असेल ही आजच्या काळाची गरज आहे. आणि जर आपल्याला आरक्षणामुळे आपल्याला जरी सुविधा मिळाल्या परंतु आपल्या पुढच्या पिढीला आरक्षणाची गरज आहे. त्यासाठी आपल्याला सर्वांनी एकजूट व्हायचं आहे. सगळ्यांना एकजूट लढा द्यायचा आहे. ह्या लढ्यामध्ये सगळ्यांनी सहभागी व्हायचं आहे. जय भीम. लाखोच्या संख्येने लोकांनी यायला पाहिजे. कारण आपल्या मुलांचा प्रश्न आहे. समोर आरक्षण धोक्यात आहे. त्यांना असं वाटते की एससी जे समाज आहे ते बाकीच्या लोकांचं आरक्षण खात आहे असं चुकीचं त्यांच्या डोक्यात टाकलेलं आहे. त्यामुळे आपल्याला हे सर्व करायचं आहे. लोकांना दीक्षाभूमीवर यायचं आहे आणि एकजूट व्हायचं आहे. 20 जूनला दीक्षाभूमी इथे उपवर्गीकरण विरोधी आंदोलन करण्यामध्ये आले. तरी सर्व महिलांनी या आंदोलनामध्ये सहभाग घ्यावा आणि सगळ्या तरुणींनी या आंदोलनामध्ये सहभाग घेऊन आपली संख्या दाखवावी ही सर्वांना विनंती.